अस्सलाम वालेकुम। बागबान न्यूज चैनल में आपका स्वागत है। देखते रहिए महाराष्ट्र का नंबर 1 चैनल बागबान न्यूज सोलापूर। की सगळ्याला गाठून म्हणजे सगळ्याच्या पुढं आज ही बाजार समिती सोलापुरातली उदयास आलेली आहे। सगळे आमचे संचालक मंडळ, सगळे कांद्याचे व्यापारी, आडते, हमाल, तोलार आणि संचालक मंडळ आम्ही एकमुखाने सगळ्यांनी मिळून चांगल्या पद्धतीने काम करतो आणि अनेक अडचणी असतात। आता अनेक रोज एक नवीन अडचण आमच्या समोर असते। तुम्ही आता सांगितलं की कांदा कधी शेतकऱ्याला रडवतो, कधी खाणाऱ्याला रडवतो, कधी आडत्याला, दलालाला, हे अनेक गोष्टी आहेत। पण रोजचा रोज तो विषय असतो। आपण काही आमचे इथं प्रमुख लोक आहेत जे कांद्यामध्ये वडिलोपार्जित व्यवसाय करतात, म्हणजे त्यांचे आजोबा करत होते, त्यांचे वडील करत होते, त्यांची मुलं पण आता करतात आणि त्यांचा अनुभव आमच्या संचालक मंडळापेक्षा त्यांना खूप अनुभव मोठा आहे आणि चांगल्या पद्धतीने व्यापार करतात। अख्ख्या देशामध्ये कांदा त्याने देशामधला कांदा पण इथं येतो आणि इथून कांदा सगळ्या देशामध्ये जातो। जे आंध्र, कर्नाटक ह्या भागामध्ये, तामिळनाडू तिथं मोठ्या प्रमाणात कांदा जातो। जिथं आपण इडली सांबर सुरू झालं त्या सांबरमध्ये जे कांदा असतं ते सोलापूरचा कांदा असतो। ते बारका कांदा असतो, पांढरा कांदा असतो, गोटी कांदा असतो, अनेक कांद्याचे प्रकार आहेत आणि त्याच्यामुळे ही कांद्याची मागणी आमची मोठी प्रमाणात तिकडे जात असते आणि आमचा लिलाव साधारणतः 10 ला चालू होतो, 12, 1, 2। आता ऑफ सीझन असलं, या पावसाच्या अतिवृष्टीमुळे जरा कांदा कमी प्रतीचा येतो, पण साधारणतः 150 गाडी कांदा आता सध्या रोज आहे, 150, 200। आता जानेवारी महिन्यात नवीन कांदा, त्यावेळेला आमच्याकडे 1,500 गाड्या कांदा रोज येतो। आम्हाला कधी कधी सुट्टी द्यावी लागते, एखादी ब्रेक मारून आम्हाला काम करावं लागतं आणि कांद्याचा व्यापार कसं झाला पाहिजे, एक्सपोर्ट कसं झालं पाहिजे, 1-2 मीटिंगमध्ये आपल्याशी चर्चा झाली। आम्ही सगळ्याच्या वतीनं, आम्ही काय आता जास्त बोलत नाही, पण सगळ्याच्या वतीनं तुम्ही सोलापुरात आणि आमच्या बाजार समितीमध्ये आपण ठेवलात आणि आमच्या व्यापाऱ्याच्या सगळ्यांच्या बाजू आपण ऐकून घेणार आहात आणि जे याच्याला योग्य असेल ते शासनापुढे, केंद्र शासनापुढे तुम्ही निश्चितपणे मांडून आमचं सगळ्याचं मार्ग कराल ही मला आशा आहे। पण खास करून शेतकऱ्यासाठीच काम करणारे नेतृत्व आहे आणि चांगल्या पद्धतीनं एका योग्य व्यक्तीची निवड महाराष्ट्र शासनाने आपली केली। आपण एक मंत्रिपदाचा दर्जा आहे आणि तुमच्या शब्दाला किंमत आहे। अनेक वर्ष तुम्ही समाजकारणात, राजकारणात आहे। विशेष म्हणजे तुम्ही असं एक महाराष्ट्रातलं धगधगतं नेतृत्व होतं गोपीनाथ मुंडे साहेबांच्या हाताखाली तयार झालेलं, शून्यात विश्व निर्माण करण्याची भूमिका तुमच्यात आहे। मी परत एकदा आपल्या वतीनं स्वागत करतो आणि आपले जे काही लोकांना आपल्या अडचणी सांगत असेल तर आपण सांगायला सुरुवात करावं।